नमस्ते मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे झटपट रेसिपीमध्ये। आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आपले 50 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि सर्वांचं धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलला एवढं सपोर्ट करण्यासाठी। आणि मी आज बनवत आहे, तुम्ही इथे बघू शकता की साबुदाणे वडे। खूप छान होता ते साबुदाणे वडे, तुम्ही नक्की घरी करून बघा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब नक्की करा। सर्वात आधी आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत, ते मी रात्रभर भिजत घातलेले आहेत। तुम्ही 1-2 तास भिजत घातले तरी काही हरकत नाही आणि 2 तास भिजवले तरी ते चांगले भिजले जातात। थोडंसं पाणी जास्त घालायचं त्याच्यात 2 तास भिजवण्यासाठी। यानंतर याच्यात घालायचं आहे आपल्याला उकडलेला बटाटा, जे मी कुस्करून घेतलेला आहे। मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता। यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट, पांढरे तीळ आणि थोडेसे जिरे आणि आपण हे सर्व याच्यात टाकून घ्यायचं आहे। यापुढे आपल्याला घ्यायचा आहे अद्रक आणि मिरचीचा ठेचा। इथे मी 2 मिरची घेतलेली आहे आणि आपण हे पण याच्यात टाकून घ्यायचं आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल। यानंतर याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ। यापुढे आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। याप्रमाणे तुम्ही बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे सर्व। आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत, मी तुम्हाला दाखवते कसे करायचे ते। याप्रमाणे बघू शकता तुम्ही, थोडंसं आपल्याला घ्यायचं आहे आणि असं छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपला वडा किती छान झालेला आहे। तर मी तुम्हाला अजून एक करून दाखवत आहे, तुम्ही बघू शकता। आणि यापुढे आपल्याला हे सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, ते आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर आपलं तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यात एक एक वडे सोडत जायचं आहे। आपण वडे सोडताना आपल्या हाताची काळजी नक्की घ्या, कारण की तेल खूप गरम असतं। आपले वडे मी तेलात सोडलेले आहे, थोड्या वेळ आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला ते थोडेसे पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे सर्व वडे। आपल्याला हे वडे थोड्या थोड्या वेळाने पलटत राहायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत। तर मी हे सर्व वडे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता आपले वडे तयार झालेले आहे आणि खूप छान होता, तुम्ही नक्की घरी करून बघा। आणि हा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे नक्की मला सांगा। आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।